मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळालं असतं तरी जोपर्यंत सगळ्या सोयऱ्यांचा कायदा होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याची ठाम भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली। दरम्यान शिंदे सरकारने मराठा समाजासंदर्भात 20 फेब्रुवारी रोजी एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावले आहे। या अधिवेशनादरम्यान मराठ्यांसाठी स्वतंत्र कायदा तयार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं। यावर आज मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। खरी लढाई मराठा आरक्षण हे ओबीसीतून मराठ्यांना पाहिजे आणि नोंदी न मिळालेल्या मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांचं अध्यादेश काढलेला अधिसूचना काढली त्याची अंमलबजावणी 20 तारखेला झाली पाहिजे। याच्यासाठी हा 5-6 महिन्यापासूनचा संघर्ष आहे, त्याशिवाय आंदोलन थांबू शकत नाही। मुख्यमंत्री साहेबांना आपण सांगितलं मीडियाच्या माध्यमातून आणि सरकारला पण सांगितलेलं आहे, जर 20 तारखेला नाही केलं तर अधिवेशन किती वेळात संपतंय हे आपल्या लक्षात येईलच। त्या दिवशी जर लवकर ते संपलं आपल्याला जर दिशा लक्षात आली की सरकार सगळ्या सोयऱ्यांचं 20 तारखेला घेण्याचा अंदाजा नाही हे मराठा समाजानं विशेष करून लक्षात असू द्या म्हणून सांगतोय। लक्षात येईलच की किती वेळात संपतंय, सगळ्या सोयऱ्यांचा विषय घेतात का नाही। जर 20 तारखेला सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीचा विषय घेतला नाही किंवा 20 तारखेच्या आत आज उद्या त्यांनी स्पष्ट भूमिका सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत केली नाही तर 20 तारखेला अधिवेशनात अंमलबजावणीची भूमिका घेतली नाही हे लक्षात आलं। जर वेळ असला तर त्याच वेळेत म्हणजे 3-4 वाजताच्या आत जर ते संपलं अधिवेशन आणि आपल्या लक्षात आलं की हे घेत नाहीत किंवा ते जर उशिरापर्यंत चाललं तर मग उशिरापर्यंत का होईना सगळ्या सोयऱ्यांच्या अध्यादेशाच्या अंमलबजावणीच्या विषयाची काही विषय तिथं होतोय का हे लक्ष ठेवू। आणि जर ते लवकरच संपलं तर आपण 4च्या दरम्यान पत्रकार परिषद घेऊन लगेच पुढची आंदोलनाची घोषणा करणारे ते घेत नाहीत म्हणून, किंवा जर ते दिवसभरच चाललं त्यांचं मग आपल्याला दिवसभर बघावं लागणार आहे की हे घेतायत का शेवटपर्यंत। मात्र मग 21ला फायनल पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची निवेदनबद्ध आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे, 20ला ठरवली जाणार।